चला धन्यवाद लहू पडके सर, धन्यवाद महागुरु. उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत. पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक आदरणीय हरीशजी केनी साहेब, त्यानंतर आमचे रविकांत शेठ मात्रे साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चला फायनल डे. चिनू दादा चला आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हा. या स्पर्धेकरता पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय श्री हरेशदादा केनी आणि त्याचबरोबर आदरणीय श्री रविकांत दादा मात्रे साहेब यांच्या वतीने 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. धन्यवाद सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जय गणेश्वर दानसर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम. पंचांच्या भूमिकेत प्रवीण दादा बडवी मॅम फ्रॉम नागाव, त्यानंतर आमचे उत्तर शिवचे जबरदस्त खेळाडू मनोज पवार सर. कदाचित पुढच्या मॅचमध्ये ते रेस्ट घेणार आहेत, पायाला इंजुरीज क्लॅम्प आले. काही क्षणातच पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील घोट यांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता आगमन होईल. त्यांचंही आम्ही गणेश्वर क्रिकेट संघ दानसर यांच्या वतीने मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत. क्रिकेटचा आनंद घेत असताना चला रोहिंग्टन टीमने जिंकला टॉस. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 4 षटकाची मॅच फास्ट करा, वेल नसणार. यस सर. सन्माननीय गोमादादा मात्रे यांचं आगमन इथे झालेलं आहे. गोमा शेठ या पण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. डॉलीला आपण पाहतो बघा, आमचे किशोरदादा फोरजी यांची सुकन्या, खऱ्या अर्थाने की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तायाची या एक हुशार मुलगी. नेहमी या दानसर गावामध्ये ज्या ज्या स्पर्धा होतात, सुट्टी असली की सुट्टीच्या दिवशी आपण डॉलीचं नेहमी खऱ्या अर्थाने उपस्थिती पाहतो. मॅच ऑन. गोलंदाज तयार चिनू. हो कट करतात, बॅटला फ्रस्ट झाला चेंडू. जरूर फलंदाज बाद, बिग विकेट. मैदानाच्या बाहेर. षटका क्रमांक 1 चिनूला मिळते सफलता. रोशन जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता, तो फलंदाज बाद. गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व गोमाशेठ मात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. जे गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. मंगेश येत आहेत. जबरदस्त आक्रमक खेळाडू. एक मैत्रीपूर्वक लढत आपण या ठिकाणी पाहतोय. रोहित बनाम किरवली. जय वागेश्वर 11 किरवली. गोलंदाज तयार चिनू पाटील. टॅप करतायत ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत, सजावट केली त्या दिशेनं. डीप लॉंगॉन अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं. जबरदस्त जबरदस्त पहिल्या षटकाचा खेळ इथे चालू असताना चिनू पाटील गोलंदाजी करतायत. धाव पुस्तकावरती धावा आल्यात. आता मात्र सिंगल 1 न श्री गणेश ओपन झाला. टीम ओम नर्मदेश्वर जय गाय
वागेश्वर अर्थातच किरवली. ओ लेट कट केलता स्क्वेअर कट. क्या बात आहे. विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा फटका. चेंडू चाललाय सरळ दीप टर्मॅन रिझर्व मध्ये. धनधनीत 4 रन. चला प्रेक्षक कमाल जेलसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस गोमाशेठ माली यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी एक भेट असणार आहे. क्या बात आहे. स्लोवर मिश्रित गोलंदाजी चिनू यासाठी जाणला जातोय. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू झाले. धाव पुस्तकावरती एकूण धावा आपण पाहतोय 5 धावा. 4 षटकांची मॅच. गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती फलंदाज तेजस पाटीलला पाहतोय. तेजसच्या बॅट्समधून एक चौकार पाहिला. हो परफ्यूम ज्वेलरी पाहिली पंचांच्या माध्यमातून वाईट शिकून. आणि पंच मला सांगतात की वाईट बॉल आहे. हाईट फॅक्टर जास्त होता. सिंगल बनेल अर्थातच अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 6 धावा आहेत. जिंकणारा संघ उत्तर शिव संघासमोर 2 हात करेल. 3 षटकांची मॅच असेल सेमीफायनलची. चिनू षटकातील शेवटचा चेंडू. हो स्लोवर करायचा होता परंतु ऑफस्टिकचे जास्त बाहेर दंडित घोषित केल्या. 2 वाईट बॉल येतात. एक वेगळं व्हेरिएशन दाखवायचं होतं चिनूला. क्रीजच्या बाहेर करायला पाहिलं वाईट बॉल आपण या ठिकाणी पाहिला. 7 धाबा त्या पुस्तकावरती गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू चिनू. फुलटॉस होता. आमंत्रण होता आणि तो तोफा होता. तो तोफा कबूल केला. चेंडू पाठवलाय सरळ सीमा पार. खणखणीत 4. लास्ट बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा स्क्वेअर कट. चेंडू आता गॅप मध्ये अगदी सुईमध्ये धागा कशा पद्धतीने विनवावा त्या पद्धतीने चेंडू आपण पाहिला. सीमा पार. खणखणीत 4. लगेच सजवा आपण. आज मेगा फायनल डे मान्यवर भरपूर मोठ्या प्रचंड संख्येने येणारे त्या अनुषंगाने आपण फास्ट केला. अद्याप देखील आपल्याला 3 मॅच कव्हर करायचे आहेत मित्रांनो. चला कूलर येत आहेत. शूज देखील आहेत. वेस्ट फिल्डर क्षेत्ररक्षक असतील फलंदाज यांच्यासाठी कूलर आहेत. दिनू हाफ ट्रॅकर होता. आमंत्रण होता तो देखील मंगेशसाठी. आमंत्रण कबूल केला. लॉंग लेग सीमा पार. 4 रन. कमाल झेल अर्थात आईवा झेलसाठी गोमाशेठ माली धानसर यांच्या वतीने एखाद्या प्रेक्षकाने जर प्रेक्षक कमाल झेल अर्थात आईवा झेल जर पकडला तर 1,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. स्विच हिटचा अस्त्र होता. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. पंच आमच्या दिशेने बोलतात सांगतात व्हाईट बॉल.
21 धावा पुस्तकावरती तेजस पाटील आणि मंगेश पाटील ची जोडी मैदानामध्ये पाहतोय. राघोशेठ पोरजी साहेबांचा व्यासपीठावरती आगमन. काका या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या हक्काच्या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेमध्ये राघोशेठ पोरजी साहेबांचा व्यासपीठावरती आगमन. ज्येष्ठ नागरिक, क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व. काका स्वागत आहे आपलं देखील. 22 मंगेश पाटील गोलंदाजी मागवरती दिनेश मात्रेला पाहतोय. षटकातील पुढील चेंडू. हो हो, व्हॉट अ शॉट, जबरदस्त तडाखा, अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पाठवला चेंडू सरळ डिप स्कोर लेग, बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. जबरदस्त बेधडक मारा, पूर्णपणे अटॅक मोड ऑन केलाय मंगेशनं. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू टॉस करतायत. एक धाव सहज इथे पूर्ण, दुसरी धाव जोखीम आहे, परंतु इथे मिळतील या चेंडूवरती एकूण धावा. आले का? यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त तडाखा, चेंडू सीमा पार 4 रन. आपण पाहतोय 35 धावा पुस्तकावरती. 2 षटकांचा खेळ. सौरभ पाटीलचा अस्त्र. या षटकामध्ये दिनेश वरती आक्रमणामध्ये पाहिलं तर या षटकामध्ये 20 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 20. एकूण धावसंख्या 35. सौरभ पाटील खेळण्यासाठी तयार. स्ट्राईक एंड वरती मंगेश पाटील आपण या ठिकाणी पाहतोय. वेगवान तेज तरार गोलंदाज सौरभ पाटील. पहिलाच बॉल. ऑन साइडला फ्लिक करतायत. स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक धाव सहज येते. पुन्हा दुसरीचा मध्ये धाडस मानस होत नाहीये. तत्पूर्वी मिळतील या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन ठेपलाय धाव पुस्तकावरती. 36 धावसंख्या धाव पुस्तकावरती. सौरभ पाटील गोलंदाजी करतात. मंगेश आणि तेजस संघाला सावरत असताना हो स्क्वेअर कट खेळतात. गॅप मध्ये चालला चेंडू, थांबणार नाहीये. गोलीच्या वेगाने चेंडू चला डीप टर्म रिझर्व मध्ये 4 रन. आमचे विनोद दादा लाला, आमचे रोहित म्हात्रे, कुणालजी ठाकूर मॅचचा आनंद घेतात. जबरदस्त ओव्हेचे. कुणालजी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. हो, मोठा प्रहार करायचा होता त्याच्या स्लॉट मध्ये नाही आहे चेंडू. 40 धाव पुस्तकावरती एक चांगली धावसंख्या मी म्हणेन. चला आमचे विनोदजी लाला, रोहित म्हात्रे, कुणालजी ठाकूर या मंचावरती आपलं स्वागत आहे.
स्वागत आहे तुमचं षटकारानं. जबरदस्त तडाखा, तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सीमारेच्या बाहेर छूम अंतर. ऑन फायर, काय जबरदस्त खेळी. तेजसच्या बॅट्स मधून चौकार पाहिले तब्बल 5-1 षटकार. लाजबाब खतरनाक बल्लेबाजी. फुलटॉस फ्लिक केलाय, आमंत्रण होता, चेंडूला पाठवलाय सरळ डिप्सकर, लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर 4 रन. धन्यवाद. या चौकाराच्या बरोबरीनं जय वागेश्वर 11 किरवली संघाच्या 50 धावा कंप्लीट. क्या बात आहे. गोलंदाज तयार. यावेळेस देखील प्रहार, परंतु मिस टायमिंग. फलंदाज बाद. चला, उत्सव येत आहेत. आनंदाचा उत्सव साजरा करायचा असेल तर तुम्हाला विकेट टेकन गोलंदाजी इथे करणं गरजेचं राहील. आणि नॉन स्ट्राईक एंड वरती मागच्या मॅच मध्ये देखील तो नॉन स्ट्राईक एंड वरती थांबला होता. उत्सव पहिलाच बॉल मंगेश साठी 50 धावा कंप्लीट आहेत. टॅप करतायत समोरच्या दिशेने डीप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या थेट मधून एक धाव आणि येत आहे स्ट्राईक एंड वरती. धावा पुस्तकावरती धावा आल्या तब्बल 51. 51 धावा. आणि स्ट्राईक एंड वरती येत आहे क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना शिनू डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये थेट डीप व्हिडिओ गेट वाईडिश लॉंग ऑन शॉट फाईन लेग फर्स्ट स्लिप शॉट टर्नमॅन शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षण या देखील सजवत असताना हो वेग, प्रचंड वेग. उत्सवची गोलंदाजी तीक्ष्ण आणि तिखट मारा, अशाच पद्धतीनं गोलंदाजी करायची आहे उत्सवला. पुढील चेंडू गोलंदाज तयार. उत्सव ओहो लेट कट घालताय, जबरदस्त तडाखा, जाईल चेंडू सीमा पार, गोलीच्या वेगानं गोली गच्चान.
फलंदाज बाद होत आहेत. अनिल ठेव ठेव. शेवटचे 2 चेंडू 55 धावा पुस्तकावरती. उत्सव चांगली गोलंदाजी. हो हो बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. नाहीये चेंडू जाते डॉट. सुरेख गोलंदाजी, ला जवाब गोलंदाजी. षटकामध्ये विचार केला ना, उत्सव पाटीलनं 5 चेंडूमध्ये 5 धावाच खर्च केला. त्याने एक महत्वपूर्ण विकेट. ओहो चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना ओहो क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आणि ते 3 धावा कंप्लीट. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अशा पद्धतीनं इथे पहिला सत्र कंप्लीट झाला. जे वागेश्वर किरोली संघाने इथे धावा बनवल्या तब्बल 58 आणि 59 धाव्यांचं आव्हान असेल तो जिंकण्यासाठी टीम रोहिंजन संघासमोर. चला कॉम्बॉक्समध्ये करूया बदले आमचे बंधुतुल्य मित्र लहूपोरजी. इथे थँक्स साहीराजे ते मान्यवरांचा सन्मान केला जाईल. खुटारी गावातील आदरणीय व्यक्तिमत्व गोमाशट म्हात्रे साहेबांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. संजय गोंदली आणि आदरणीय राघोशेठ पोरजी या. राघोदादा या. आमचे संजय शेठ आणि राघोदादांच्या शुभ हस्ते इथे खुटारी गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा जोपासणारे आदरणीय गोमाशेठ म्हात्रे खुटारी यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांची एक अविस्मरणीय आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन इथे मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. चला यापूर्वी आवाज आपण साईराजे यांचा ऐकला. आता बोलूया लहू फडके खिरणे यांच्याकडे बोलूया. स्वरूपाचं देणग्या स्वरूपात आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. आणि प्रेक्षकांसाठी एक स्वर्ण संधी आहे. मैत्रीच्या दुनियातील एक दमदार व्यक्तिमत्व गोमाशेठ माली धानसर यांच्या वतीने जर एखाद्या प्रेक्षकाने जर प्रेक्षक कमाल झेल घेतलं तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेब घोट यांचं इथे आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत धानसर गावातील रमेश वावेकर माजी सरपंच धानसर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला मी गणेश्वर क्रिकेट संघ धानसर
यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. हेलो, चला सलामी की जोड़ी पाठवाची आहे. पहले मुकाबले में जहाँ से रोहिंजन टीम ने 32 रन बचाए थे, लेकिन इस मुकाबले में अभी लक्ष्य काफी बड़ा मिला है. 59 रन बनाने हैं, 24 गेंदे हैं. तो सलामी की जोड़ी बीच मैदान में दाखिल होती हुई रोहिंजन टीम की. और किरोली टीम पहले सत्र में जिन्होंने बल्लेबाजी काफी अच्छी तरीके से निभाई, यहाँ से मंगेश और तेजस का काफी अच्छा योगदान रहा. जहाँ से तेजस ने 31 रनों की नायाब इनिंग यहाँ से दिखाई और मंगेश नॉट आउट रहे 15 रनों के ऊपर. टोटल 58 रन बने, 59 रनों का टारगेट मिला है. जिस टीम ने 32 रन बचाए थे, अब उन्हें 24 गेंदों में 59 बनाने का टारगेट मिला है. तो क्या ये मुकाबला फिर एक बार रोहिंजन टीम यहाँ से कामयाब हो पाएगी इस मुकाबले में? जिस तरीके से सभी ने अंदाजा लगाया था पहले मुकाबले में कि यार रोहिंजन टीम इस मुकाबले में आगे नहीं बढ़ेगी, लेकिन वो कारनामा कर दिखाया था. 30 में 32 बचाए थे, तो अब यहाँ से 24 में 59 बनाने, तो क्या यहाँ से ये जोडी कारकीर्द साबित होगी क्या? पहिला सामना ज्या पद्धतीनं रोहिंजन टीमने गाजवलं होतं, आता पहिलं सत्र गाजवता जरूर आलं नाहीये. जी गोलंदाजी धारदार होती तिला अगदी भरपूर समाचार किरवली टीमने घेतला गेला. 58 बनवले. चला लगेचच मंगेश आपण क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. जय वागेश्वर क्रिकेट संघ किरवली आपण लगेचच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. व्यासपीठावर आपण पाहतो आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील घोट यांचं इथे आगमन झालेलं आहे. ज्ञानेश्वर पाटील साहेब, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत धानसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश वावेकर साहेब, आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिलेला आहात. आपलं आम्ही स्वर्गीय किसन दशरथ पोरजी यांच्या स्मरणार्थ जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित गणेश्वर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं आम्ही स्वागत करत आहोत. वेलकम आहे, स्वागत आहे, सहर्ष स्वागत आलेल्या पाहुण्यांचं. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे. पहिला बॉल इथे मात्र डिलिव्हर केला जाईल. मंगेश पाटील पहिल्या बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकर एंडला फलंदाज तुम्ही पाहिले तर सुजल पाटील. 59 धावांचं टार्गेट आहे. 24 बॉलमध्ये त्या धावा बनवायच्या आहेत. इथून जो संघ जिंकेल तर नक्की सेमीफायनलच्या फेरीमध्ये प्रवेश त्याला दिला जाईल. खरं तर दुसरीकडे उत्तर शिव संघ अगदी सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. त्यांच्या विरोधात कुठला संघ असेल, किरवली असेल की रोहिंजन, आणि त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील तुम्हाला गोलंदाजीच्या बोल्यावरती, ज्यानं 15 धावा पहिल्या डावात बॅटिंग करत असताना बनवल्या, तो आता गोलंदाजीला आलाय. सुजलसाठी लॉफ्ट स्ट्रोक आहे. मिडॉन आहे, मिडॉनला बीट करेल का? नाहीये. आणि मिडॉनला ती खेळाडू तुम्ही पाहिलं गेलं तर तेजस होता, आणि तेजसनं पहिला झेल टिपलाय, पहिला दे धक्का लागलाय रोहिंजन टीमला. सुजल पाटील बॅक टू द पवेलियन. सुजलची विकेट आता प्रेशर आहे. रोहिंजन टीमने टॉस जिंकला होता. आय थिंक तिथे बॅटिंग मला तर वाटते करायची होती, कारण का आपल्याकडे बॉलिंग होती चांगली. जे पहिला सामना आपण बॉलिंगच्या जीवा म्हणजे बॉलिंग चांगली टाकत असताना तो जिंकला होता. त्या अनुषंगाने इथे जर का बॅटिंग केली असती, जरी धावा 25 जरी लागले असते ना, तरी पण ती वाचवण्याची क्षमता रोहिंजन टीमच्या गोलंदाजामध्ये होती, जे कार्य त्यांनी पहिल्या मॅचमध्ये केले. याच दरम्यान बलिरामजी घरात साहेबांचं इथं आगमन होतं. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि कैलासजी पोरजी, आपल्यालाही विनंती आहे की आपण मंचावरती यावं. फलंदाज बाद झालाय सुजल, आणि आता चिनू पाटील आलाय. खरं तर वंडावनचा फलंदाज चिनूनं पहिला सामना अगदी एकतर्फी सामना करून ठेवला होता. कारण का ज्या पद्धतीने 21 धावांची बॅटिंग बहारदार केली, 2 षटकं गोलंदाजी, 3 धावा आणि 3 विकेट 2 षटकामध्ये बहाल केल्या होत्या. परत दुसऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर तो थोडासा निर्णय चुकीचा होता काय, की यार तिथे बॅटिंग करायचीच होती, परंतु नाही आम्ही गोलंदाजी करणार, हा निर्णय घेतला. आणि किरवली टीमला तेच हवं होतं. त्याने 58 धावा बनवल्या, आता 59चं लक्ष, आणि पहिल्या दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. आणि चिनू पाटील आता स्ट्रायकर एंडला. मंगेश लॉफ्ट स्ट्रोक आहे, खेळाडू आहे, टायमिंग कमी राहिलाय, आणि इथे 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक हा दुसरा आदरा, आणि फलंदाज कुठला बाद होतोय तर चिनू पाटील नावाचं वादळ पहिल्याच बॉलवरती शांत होतंय.
नवीन फलंदाज ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. असं म्हणतात ना की कधी कधी तुमची पहिली पायरी जर का चुकली ना तर तिथे तुम्हाला त्याच्या पुढच्या पायऱ्या चुकीच्याच पाहायला मिळतात. तर टॉस जिंकला होता तिथे निर्णय चुकीचा राहिला की गोलंदाजी करायचा आणि तो निर्णय आता इथे फार मोठा घडत चाललाय की यार बॅटिंग करायलाच हवी होती पहिल्या सत्रामध्ये, परंतु नाही गोलंदाजी निवडली आणि आता त्या धावा बनवण्यासाठी ते संघर्ष करावा लागतोय. 2 बॉल 2 विकेट ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती मंगेश पाटील आहे आणि उत्सव मैदानाच्या आतमध्ये आलाय. हॅट्रिकचा बॉल आहे इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. आधीच 2 विकेट बहाल केल्यात त्यात हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. 1 सेकंड अजून धावपलकावरती लागत नाही, परंतु 2 फलंदाज माघारी परतले गेलेत. जे पहिल्या मॅच मध्ये खार्डी संघाविरुद्ध रोहिंजन टीमनं जी सुरुवात केली होती ना, आता तेच उत्तर तुम्हाला या मॅच मध्ये देते. तो किरवली संघ आहे. असं म्हणतात ना की पृथ्वी गोल आहे त्यामुळे ती फिरून आपल्याकडे परत येतच. आता तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये जे खार्डी संघाविरुद्ध रोहिंजन संघाने केलं होतं ना, तेच आता रोहिंजन टीमला इथं भोगावं लागतंय. आणि कदाचित हे षटक मेडन ही राहील का, कारण 5 बॉल 0 धावसंख्या 2 विकेट आहे. हे क्रिकेट यामध्ये काय घडलं जाईल हे कोणी सांगू शकत नाही. तिसरी विकेट मेडन षटक आहे. कमालीची गोलंदाजी आहे. किरवली संघाचा पहिला ट्रम्प कार्ड मंगेश पाटील गोलंदाजीला आला. 0 धावसंख्या 6 बॉल मध्ये दिल्यात आणि 3 विकेट मिळवले. नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा येथेचे सन्मान इथे केला जाईल. मी सन्माननीय रेवण वाबेकर यांना इथे आमंत्रित करतो की आपण त्यांचं वस्त्र आणि बलिराम दादा या. बलिराम घरात माजी सरपंच यांच्या शुभास्या सन्मान इथे केला जात आहे. चला येथेचे सन्मान या. वाबेकर रमेश वाबेकर साहेब आपण समोर या. ज्ञानेश्वर पाटील साहेब माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचा येथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे बलिराम घरात माजी सरपंच आणि त्याचबरोबर रेवणदादा वाबेकर यांच्या शुभास्ते इथे केलं जात आहे. चला फलंदाजी ते बाद यानंतरचा सन्मान असेल. चला सन्माने माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर रमेश वाबेकर साहेब मनपूर्वक तुमचा आभार. वलूया समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र लहू फडके यांच्याकडे. धन्यवाद महागुरु. खरं तर 4था विकेटचं पतन 0 धावसंख्या. धावपलिकाचं खातं अजून उघडलं नाहीये, परंतु विकेट कॉलम मध्ये 4 फलंदाज इथे बाद आहेत. चला अक्षय दलिबे आणि गिरधर पाटील या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अविष्कार पाटील या गोलंदाजाला पहिल्याच बॉलवरती यश मिळालंय. नवीन फलंदाज आता सूरज पाटील स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय. सूरज आणि केतन. फटका चांगला डीप पेक्षा कव्हरला बॉलला ढकललं गेलं आणि पहिली धाव इथे 8व्या बॉलवरती रनआउटची विकेट आहे इथे, परंतु नाही मिळत. ती रिक्स होती याही बॉलवरती. लागोपाठच्या बॉलवरती इथे विकेटची संभावना होती. 2 धाव्याने खातं उघडलं जाईल स्वतःचं आणि टीमचं. अगदी 8व्या बॉल पर्यंत वाट पाहावी लागली. त्याच्या आधी काय घडलं गेलं तर 7 बॉल मध्ये 4 फलंदाज माघारी, 0 धावसंख्येचं योगदान. 59 धावेचं लक्ष आहे. 16 बॉल शिल्लक 57 ची गरज. वॉट अ स्ट्रोक. हाफ ट्रॅकचा बॉल आउट ऑफ द पार्क आहे. मॅक्सिमम स्ट्रोक आलाय फलंदाज सूरज पाटीलच्या बॅटनं.
मन झालेलं आहे. कायला स्वागत आहे आपलं. सन्माननीय मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष आणि खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार शेठ माते साहेबांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. दरम्यान ह्या बॉलवरती धावा 3 लागल्या गेल्यात. 11 धावा धावपटलावरती. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 48 धावेची अजून गरज आहे सामन्याला. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष आणि खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय नंदकुमार शेठ माते साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. अजून एक फलंदाज बाद आहे. बॅटची कडा प्ले डाऊन झाले आणि बॉल यस्टर्न वरती लागला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. 5वा फलंदाज शून्यावरती बाद होते. धाव फलकावरती 11 आहेत. सन्मान्य नंदकुमार शेठ मात्रे साहेब खुटारी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष तथा खुटारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच त्यांचं व्यासपीठावर आगमन आणि त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सरचिटणीस आमचे मित्र जितूदादा फोरजी आपलं इथे आगमन झालेलं आहे. नंदकुमार मात्रे साहेबांचे बंधू शिवकुमार मात्रे आपण उपस्थित राहिलेले आहात. आमचे मित्र महेंद्र आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. आपले सरचे स्वागत आहे. 5 फलंदाज आता बाद झाले. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 48 धावेची गरज आहे. किसने सोचा था कि ये भी मुकाबला इस तरह से घटेगा जिस रोहिंटन टीम ने 32 बचाए थे, क्या वो 59 नहीं बना पाएगी. आणि आता इथे संघर्ष त्याच्या वाटेला आलाय. SLBW अनदर विकेट आहे. 6वा फलंदाज तंबूच्या आश्रयाला 2 षटकं इथे समाप्त झाली आहे. धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 11. 6 फलंदाज बाद झाले ते 6ही फलंदाज शून्यावरती बाद झालेत. चला इथे आपण व्यासपीठावर पाहतो आमचे मित्र नंदकुमार शेठ मात्रे साहेब. खऱ्या अर्थाने किशोर दादा तुमचं आणि दानसर ग्रामस्थांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे उपस्थित राहिलेले आहात. त्यांच्या सौभाग्यवतीनं आपण पाहतो खऱ्या अर्थाने एक अभ्यासू व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी प्रभाग 1च्या महिला मोर्चाच्या त्या अध्यक्ष आहेत लीनाताई नंदकुमार मात्रे खुटारी यांच्या वतीने जे गणेश्वर क्रिकेट संघ दानसर स्पर्धेसाठी इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. किरवली क्रिकेट संघाला लीनाताई नंदकुमार मात्रे यांच्या वतीने रोंजन क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. आणि नंदकुमार शेठ मात्रे साहेबांच्या वतीने इथे 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आमच्या समर्थन ग्रुपच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. 12 बॉल शिल्लक आणि गरज आहे 48 धावेंची. परंतु 4 फलंदाज अजून बाकी आहेत. 6 फलंदाज बाद झाले. धाव फलकावरती 11 आहेत. गोलंदाज तेजस आलाय. तेजस पाटील तेजोमय कामगिरी सध्याच्या घडीला किरवली टीम कडनं पहिले 2 षटकर राहिली गेलेत जिथे 11 धावा आणि 6 फलंदाज बाद. दोन्ही गोलंदाजांना 3-3 यश मिळाले. त्यामुळे तेजस पाटील आता काय करणार आहे या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडला फलंदाज सूरज अल्लांग द कार्पेट आहे. ऑन साइडला बॉलला ढकललं गेलंय. तिकडे शॉर्ट मिड विकेटला बॉल चालला. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा बनतील आणि 2च धावावरती थांबावं लागेल. धावा बनतात हे चांगलं आहे परंतु त्या फक्त सूरजच्या बॅटनं आल्यात. बाकीचे 6 फलंदाज जे बाद झाले ते शून्यावरती बाद झालेत. हाही मोठा विक्रमच आहे या स्पर्धेमध्ये कारण ज्या धावा आतापर्यंत बनल्या त्या सूरजच्या बॅटनं. बाकी फलंदाज फक्त आले आणि हजेरी लावून गेलेत. मिस्टामिंग आहे. पॉइंट कडे बॉल चाललाय. कॅचची संधी होती. फिल्डिंग चांगली आहे. बॉलला अडवलं जाईल. फक्त एकच धाव. 14 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक तेजस पाटील. पहिल्या बॉलवरती 2 दुसऱ्या बॉलवरती 1 आले. त्यामुळे इथे सामना किरवली टीमकडे झुकला जातो या शंका नाही कारण अजून 10 बॉल शिल्लक आहेत आणि 45 गरज. असं नाही की इथनं रोहिंजन संघ जिंकू नाही शकतो परंतु त्यासाठी षटकारांची बरसात करावी लागेल. 8 षटकार किमान 10 बॉलमध्ये येणं गरजेचं आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न फुलटॉस बॅटवरती घेतलाय. लॉंग ऑनला बॉल. एकच धावा आहे. सिंगल डबलनं काय बनणार आहे. सिंगल डबलनं आणि प्रेक्षकांसाठी आयवा कॅशसाठी प्रेक्षक कमाल जेलसाठी बघा गोमाशेठ माली दानसर यांच्या वतीने
1000 रुपयाचं बक्षीस असेल प्रेक्षक कमाल जेल. क्या बात आहे. 1000 रुपयाचं प्राइज आहे प्रेक्षकांसाठी आयवा कॅच. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय चाललंय? मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना धावा बनवण्यासाठी अगदी संघर्ष करावा लागतोय. आतापर्यंत 16 बॉल झालेत आणि धावपलकावरती 15 आणि 6 फलंदाज बाद झाले. 8 बॉल शिल्लक, 44 ची गरज आहे. तेजस पाटील तयार आहे. बॉल पाठवलाय सेट डाऊन द विकेट. अगदी बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे षटकार आलाय. अशा जागी गेला की तिकडे प्रेक्षक नाहीये. त्यामुळे जे पारितोषिक आहे आयवा कॅच साठी तिथे प्रेक्षक आता बसवायचा तरी कसा, तोही मोठा प्रश्न आहे. एकतर या मॅच मध्ये धावा बनलत नाही रोहिंजन टीमकडे आणि बनतात तर तिथे प्रेक्षक नाहीये. पुढचा बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. धावपलकावरती लागतात त्या म्हणजे 21. 6 बॉल शिल्लक, 38 ची गरज. त्यामुळे 5 बॉल 37 ची गरज आहे. फ्रीडचा बॉल होता, अपील आहे, परंतु फ्रीडच्या बॉलवरती अपील काय कामाचे? फ्रीडच्या बॉलवरती LBW नाही आहे, तिथे रनआउटची विकेट असते. त्यामुळं ही वेस्टेज अपील आहे तुमची. लेग बाईटची एक धाव पाहायला मिळते. विकेट किपरला नंतर देण्यात आलं का फ्रीडचा बॉल आहे. होतात कधी कधी गोष्टी अगदी अगदी जल्लोषामध्ये अगदी या अपिली घडत असतात. एकदा वाली आहे, परंतु एका धावेचं महत्व तेवढं आता लागणार नाहीये. 4 बॉल शिल्लक आहेत आणि धावा इथनं बनवायच्या त्या म्हणजे 36. 4-36 समीकरण आहे. सूरज आहे, सूरज अजून चमकला जातो, परंतु सूर्यास्त होईल का या बॉलवरती? आणि होतोय. अनिल होते बॉलच्या खाली. चला संगीत होऊन दे. संगीत अभिजित.
ह्या बॉलला पाठवलं गेलंय अगदी डीप पॉइंटकडे चौकार आलाय. या चौकारानं धाब्यांचं पराभवाचं अंतर किती धाब्यानं कमी होतं 4 धाब्यानं, कारण 3 बॉल अजून शिल्लक आहेत आणि गरज आता 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल 32 ची गरज आहे. त्यामुळे लक्ष गाठू शकत नाही बॅटिंग करणारी रोहित संघ. पराभवाला सामोरं जावं लागेल यात शंका नाहीच आहे, परंतु किती धावेनं पराभव त्यांच्या वाटेला येईल त्यासाठी 2 बॉल इथे मात्र खेळावे लागतील. बॉटम एजचा इथे उपयोग केलाय. 1 धाव या बॉलवरती बनेल. सिंगल डबलनं आता सामना